मैं सलीम मंसूरी, खबर आपको दूंगा पूरी। थाने बोल में आपका स्वागत है। ठाण्यामध्ये आता मी आढावा घेतलेला आहे। यामध्ये वॉटर लॉगिंगचं ते प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा फारच नगण्य आहे, कारण जवळपास 84 वॉटर पंप लावलेले आहेत आणि त्याचं पूर्ण मॉनिटरिंग सुरू होतं आणि जिथे आवश्यकता आहे ते सगळीकडे पंप लावल्यामुळे पाणी साचण्याचे प्रकार फार कमी झालेले आहेत। त्याचबरोबर झाडं जी पडण्याचं प्रमाण जे आहे ते नक्की यावेळेस जास्त आहे। हवेचा दाब जास्त असल्यामुळे या ठिकाणी झाडांचं पडण्याचं प्रमाण नक्की वाढलेलं आहे। परंतु मी आयुक्तांना आता सांगितलेलं आहे की तातडीने जी झाडं पडलेली आहेत ती झाडं ट्रिमिंग कधी केलं आणि फांद्या कधी तोडल्या या बाबतीत देखील आढावा घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर जे अधिकारी आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपलं जबाबदारी पार पाडत नाही त्यांना तात्काळ आठवड्याभरासाठी निलंबित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनी काम करून दाखवावं आणि आठवडा 8-10 दिवसामध्ये जी परिस्थिती जी आहे ती त्याच्यामध्ये अतिशय आमूलाग्र बदल झाला पाहिजे, सुधारणा झाली पाहिजे, अशा प्रकारचं त्यांना सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत। त्याचं पालन त्यांनी केलं तर त्या अधिकाऱ्यांना देखील जबाबदारीचं भान आहे असं समजून त्याच्यावर देखील कुठली कारवाई केली जाणार नाही। जे वृक्ष प्राधिकरण विभागामध्ये जे काम करत नाहीत व्यवस्थित त्यांना ट्रान्सफर त्यांची बदली करायला सांगितलेले आहेत। असे जे अधिकारी आहेत त्यांना तात्काळ बदलून त्यांच्या जागी चांगले अधिकारी या ठिकाणी देऊन त्यांना जबाबदारी देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर त्या झाडं फांद्या पडलेल्या आहेत त्या उचलण्यासाठी हायड्रा असेल, त्याचबरोबर लिफ्टिंग मशीन असेल त्या महापालिकेकडे आहेत। त्याचबरोबर आणखी लागल्या तर हायर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। मॅन पॉवर थोडी कमी आहे अशा प्रकारची लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून माहिती मिळाली, तर मॅन पॉवर देखील आउटसोर्सिंग करण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। तात्काळ आउटसोर्सिंग करून आणखी पाऊस आणि वारा पुढे आहेत आणि त्यामुळे प्रत्येक झाड जे आहे या झाडाचं ऑडिट करायच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यातले एक्सपर्ट जे लोक आहेत या वृक्ष प्राधिकरणामध्ये NGOमध्ये काही लोक असतात, काही एक्सपर्ट लोक आहेत, हॉर्टिकल्चरचे काही लोक आहेत, या सगळ्यांचं सहभाग घेऊन या संपूर्णपणे जी झाडं आहेत त्याचं ऑडिट करणं, ही झाडं पडता कामा नये, त्याच्या फांद्या नीट तोडलेल्या आहेत, घातलेल्या आहेत, ट्रिमिंग केलेल्या आहेत की नाही ते पाहणं, या बाबतीत